नमस्कार. बँकिंग लेक्चर सिरीज अंतर्गत आज आपण IBPS अंतर्गत घेण्यात येणाऱ्या रिजनल रूरल बँकांच्या मधील भरती परीक्षेबद्दल अधिक माहिती आपण घेणार आहोत. IBPS म्हणजेच इन्स्टिट्यूट फॉर बँकिंग पर्सनल सिलेक्शन या संस्थेच्या माध्यमातून या देशातील विविध प्रकारच्या राष्ट्रीयकृत बँका, त्याचबरोबर रिजनल रूरल बँका, स्टेट बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यासारख्या विविध प्रकारच्या बँकांच्या मधील नोकर भरतीविषयीच्या विविध प्रकारच्या परीक्षा या घेतल्या जात असतात. तर यावर्षी जुलै महिन्याअंतर्गत रिजनल रूरल बँकांच्या मधील ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज, ऑफिसर स्केल 1 व ऑफिसर स्केल 2 अंतर्गत विविध प्रकारच्या पदांच्या भरतीबाबतची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तथापि या रिक्रुटमेंट ड्राईव्हच्या अंतर्गत ज्या वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत त्याबाबतचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया, त्याचबरोबर या परीक्षांचा अभ्यासक्रम व या विविध प्रकारच्या पदांसाठीची भरती प्रक्रिया याविषयीची आज आपण तपशीलवार माहिती या ठिकाणी घेणार आहोत. तत्पूर्वी या RRB व IBPS या संस्थेविषयी आपण या ठिकाणी थोडंफार जाणून घेणार आहोत. या देशात विविध प्रकारच्या बँका व वित्तीय संस्था कार्यरत आहेत की ज्यामध्ये प्रामुख्याने ब्रॉड कॅटेगरीज जर आपण पाहिल्या तर यामध्ये राष्ट्रीयकृत बँका किंवा नॅशनलाइज्ड बँक्स, प्रायव्हेट बँक्स, कोऑपरेटिव्ह बँक्स, त्याचबरोबर विविध प्रकारच्या विदेशी बँका अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बँकिंग संस्था या बँकिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत आहेत. तथापि या देशातील राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील वित्तीय यंत्रणेसाठी विविध प्रकारच्या शेती व्यवसायाकरिता, शेती संलग्न व्यवसाय व ग्रामीण व्यवसायाकरिता वित्तपुरवठ्याची व्यवस्था निर्माण करण्यासाठी 1975 मध्ये RRB म्हणजेच रिजनल रूरल बँकांची एक योजना सुरू करण्यात आली. 2 ऑक्टोबर 1975 मध्ये या बँकांच्या स्कीमबाबतचा एक पायलट प्रोजेक्ट या ठिकाणी सुरू करण्यात आला. त्यानंतर 1976 मध्ये रिजनल रूरल बँक ॲक्ट करण्यात आला व त्या ॲक्टनुसार या देशातील विविध राज्यांमध्ये रिजनल रूरल बँका या सुरू करण्यात आलेल्या आहेत. तथापि भारतात सध्या सिक्कीम, दिल्ली, अंदमान व निकोबार, त्याचबरोबर गोवा या ठिकाणी रिजनल रूरल बँकांची योजना राबवली जात नाही. मात्र ही राज्ये वगळता या देशातील सर्व राज्यांच्या मध्ये रिजनल रूरल बँकांची स्कीम किंवा त्यांची योजना ही राबवली जात आहे. सध्या भारतात एकूण 43 रिजनल रूरल बँका आपल्या विविध शाखांच्या माध्यमातून बँकिंग सेवा प्रोव्हाइड करण्याचे कार्य करत आहेत. तथापि अलीकडील काळात या बँकांचे मर्जर व कन्सोलिडेशनची प्रक्रिया राबवली जात असल्यामुळे ही संख्या ही कमी होत असली तरी त्यांच्या शाखांचे नेटवर्क हे खूप मोठ्या प्रमाणात या देशामध्ये विस्तारलेले आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये या बँकिंग सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता महाराष्ट्र ग्रामीण बँक व विदर्भ कोकण ग्रामीण बँक अशा 2 बँका या रिजनल रूरल बँकांच्या स्कीमच्या अंतर्गत कार्यरत असल्याचे आपणास दिसून येते. या बँकांच्या मधील नोकर भरतीविषयीची दरवर्षी ॲडव्हर्टाइजमेंट या IBPS या संस्थेच्या माध्यमातून दिली जात असते. या अंतर्गत विविध प्रकारच्या पदांची भरती केली जात असते. तथापि या पदांची भरती करणारी IBPS ही संस्था जर आपण पाहिली तर 1969 मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट या संस्थेच्या अंतर्गत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पब्लिक सिलेक्शन सर्व्हिस युनिट म्हणजेच PSS, NIBM PSS हे युनिट सुरू केलेले होते. तथापि 1984 मध्ये या युनिटचे रूपांतर एका स्वतंत्र संस्थेमध्ये करण्यात आले आणि ती संस्थामध्ये इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन किंवा जिला आपण IBPS या नावाने ओळखतो. या संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या बँकांसाठी आवश्यक असणाऱ्या HRची म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारच्या मनुष्यबळाची नेमणूक करणे, त्याविषयीच्या भरती परीक्षा कंडक्ट करणे, इंटरव्ह्यू कंडक्ट करणे यासारख्या प्रोसेसेस या IBPS संस्थेच्या माध्यमातून राबवल्या जात असतात. तथापि या भरती प्रक्रियेमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल सप्टेंबर 2011 पासून करण्यात आला व या देशातील महत्त्वाच्या या राष्ट्रीयकृत बँका व इतर काही बँकांच्यासाठी कॉमन रिटन एक्झामिनेशन हा प्रकार त्या ठिकाणी लागू करण्यात आला की ज्या अंतर्गत ज्या बँकांना क्लेरिकल, असिस्टंट, ऑफिसर यासारख्या पदांची भरती करावयाची आहे या सर्वांच्यासाठी एकच कॉमन रिटन एक्झाम घेण्याची पद्धती ही सप्टेंबर 2011 पासून सुरू करण्यात आली. त्या अंतर्गत आज अखेर 9 वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा या बँकेने यामध्ये घेतलेल्या आपणास त्या ठिकाणी पाहावयास मिळतात.
की ज्यामध्ये IBPS क्लर्कची भरती असेल, त्याचबरोबर IBPS प्रोबेशनरी ऑफिसर मॅनेजमेंट ट्रेनीची भरती असेल, त्याचबरोबर IBPS स्पेशालिस्ट ऑफिसरची भरती असेल, त्याचबरोबर स्टेट बँक ऑफ इंडिया, रिजनल रूरल बँक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व इतर वेगवेगळ्या प्रकारच्या बँकांच्या मधील वेगवेगळ्या पदासाठीची भरती असेल की ही या IBPS संस्थेच्या माध्यमातून घेतली जात असते. तर सध्या या जुलै महिन्यामध्ये या देशातील रिजनल रूरल बँकांच्या मधील असिस्टंट, त्याचबरोबर ऑफिसर स्केल 1, ऑफिसर स्केल 2 व ऑफिसर स्केल 3 या वेगवेगळ्या पदांसाठीची जाहिरात आलेली असून या जाहिरातीचे स्वरूप, त्यामधल्या विविध प्रकारच्या पदांची संख्या, त्याचबरोबर त्यासाठी आवश्यक असणारे क्वालिफिकेशन व सिलेक्शन प्रोसेस याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. सध्या आलेल्या जाहिरातीनुसार रिजनल रूरल बँकांच्या मध्ये जी त्या ठिकाणी वेगवेगळी पदे दिलेली आहेत त्यामध्ये जर आपण पाहिलं तर एक ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज, जे इतर वेगवेगळ्या बँकांच्या मध्ये जे IBPS क्लर्क किंवा क्लेरिकलची रिक्रुटमेंट केली जाते त्या समकक्ष असणारी या RRB मधील जे पद आहे ते म्हणजे ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज, म्हणजे हे क्लेरिकल लेवलचे असणारे पोस्ट असून की याची रिक्रुटमेंट IBPSच्या माध्यमातून केली जात असते. त्याचबरोबर ऑफिसर केडरला ऑफिसर स्केल 1 म्हणजेच असिस्टंट मॅनेजर या पदाची देखील जाहिरात या जाहिरातीमध्ये समाविष्ट आहे. त्याचबरोबर ऑफिसर स्केल 2 म्हणजे जनरल बँकिंग ऑफिसर, त्याचबरोबर स्पेशालिस्ट ऑफिसर्स व सिनियर मॅनेजर या पदांचा देखील समावेश या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये करण्यात आलेला आहे. तर या जाहिरातीच्या अंतर्गत या संपूर्ण 6 महिन्याच्या कालावधीमध्ये ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज, ऑफिसर स्केल 1, ऑफिसर स्केल 2, त्याचबरोबर ऑफिसर स्केल 3 या वेगवेगळ्या प्रकारच्या 4 पदांची भरती ही केली जाणार आहे. या अंतर्गत जर पदांची संख्या जर आपण त्या ठिकाणी पाहिली तर संपूर्ण देशभरामध्ये ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज याकरिता एकूण 4624 पदांची भरती त्या ठिकाणी केली जाणार असून याचं डिस्ट्रीब्युशन वेगवेगळ्या राज्यामध्ये त्या ठिकाणी असणार आहे. वेगवेगळ्या राज्यामधील वेगवेगळ्या ग्रामीण विकास बँकांच्या मध्ये ही पदे त्या ठिकाणी भरली जाणार आहेत. त्याचबरोबर ऑफिसर स्केल 1 असिस्टंट मॅनेजर या कॅटेगरीच्या अंतर्गत 3800 पदांची भरती केली जाणार आहे. त्याचबरोबर ऑफिसर स्केल 2च्या अंतर्गत जे वेगवेगळ्या प्रकारचे स्पेशालिस्ट ऑफिसर्स भरले जाणार आहेत त्या अंतर्गत ॲग्रिकल्चर ऑफिसरच्या 100 जागा त्यामध्ये आहेत, मार्केटिंग ऑफिसरच्या 8 जागा त्या ठिकाणी भरल्या जाणार आहेत, ट्रेझरी ऑफिसरच्या 3 जागा भरल्या जाणार आहेत, लॉ ऑफिसरच्या 26 जागा, चार्टर्ड अकाउंटंटच्या 26 जागा, त्याचबरोबर IT ऑफिसरच्या 58 जागा या परीक्षेच्या अंतर्गत भरल्या जाणार आहेत. त्याचबरोबर ऑफिसर स्केल 2च्या अंतर्गत जनरल बँकिंग ऑफिसर या कॅटेगरीच्या अंतर्गत एकूण 837 जागांची रिक्रुटमेंट याच्यामध्ये समाविष्ट आहे. त्याचबरोबर स्केल 2च्या पुढील लेवलमधील ऑफिसर स्केल 3 मध्ये सिनियर मॅनेजर या पदासाठी एकूण 156 जागांची भरती यामधून केली जाणार आहे. जे एकंदरीत या परीक्षेच्या अंतर्गत जी पदभरती होणार आहे ते एकूण 9638 इतकी पदभरती याच्या अंतर्गत समाविष्ट आहे की ज्यामध्ये विविध कॅटेगरी, जनरल कॅटेगरी असेल, EWS असेल, SC ST कॅटेगरी असेल, OBC कॅटेगरी असेल, या वेगवेगळ्या कॅटेगरी अंतर्गत असलेले डिस्ट्रीब्युशन या संस्थेने दिलेल्या RRB रिक्रुटमेंट एक्झामच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये त्याची तपशीलवार माहिती आपणास त्या ठिकाणी पाहाव्यास मिळेल. त्याचबरोबर वेगवेगळ्या राज्यानुसार या वेगवेगळ्या पदांची भरती जी केली जाणार आहे त्याची संख्या देखील या जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेली आहे. आपण सविस्तर या जाहिरात त्या ठिकाणी पाहावी व त्या ठिकाणी आपणास उपयुक्त असणाऱ्या व आपण ज्या पदासाठी एलिजिबल आहात त्या पदासाठीची त्या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म्स आपण जरूर त्या ठिकाणी भरावेत. आता आपण या RRB रिक्रुटमेंट एक्झाममधील वेगवेगळ्या पोस्टनुसार जे एलिजिबिलिटी क्रायटेरिया देण्यात आलेले आहेत ते एलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण पाहणार आहोत की यामध्ये सर्वात पहिली आणि महत्त्वाची पोस्ट म्हणजे ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज की जी सर्वसाधारणपणे क्लेरिकल केडरमधील पोस्ट असून की ज्यासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर विद्यार्थी हा यासाठी ॲप्लाय करू शकतो. त्याला अनुभवाची कोणत्याही प्रकारची अट याच्यामध्ये घालण्यात आलेली नाही. म्हणजे जे फ्रेशर्स आहेत आणि ज्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन जी आहे ती त्या ठिकाणी 21/7/2020 अखेर ज्यांचे त्या ठिकाणी रिझल्ट्स डिक्लेअर होणार आहेत असा कोणताही कॅन्डिडेट या परीक्षेसाठी ॲप्लाय करू शकतो. त्यासाठी कोणत्याही शाखेचा विद्यार्थी हा पात्र धरण्यात येतो. BA, BCom, BSc ॲग्रिकल्चर असेल, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल यासारख्या वेगवेगळ्या डिसिप्लिन्समधून ग्रॅज्युएट होणारे विद्यार्थी यासाठी ॲप्लाय करू शकतात. यासाठी डिझायरेबल क्वालिफिकेशनमध्ये की ज्याच्याकडे वर्किंग नॉलेज ऑफ कम्प्युटर म्हणजे कम्प्युटरचं ज्याला ज्ञान आहे किंवा एखादा कोर्स त्याच्यामध्ये केलेला असेल तर ते डिझायरेबल क्वालिफिकेशन म्हणून कन्सिडर केलं जाईल. त्याचबरोबर या प्रादेशिक ग्रामीण बँका असल्यामुळे
विशिष्ट प्रदेशामधील लोकल लँग्वेज, त्या स्टेटमधील लोकल लँग्वेज ही त्या विद्यार्थ्याला येणं हे या ठिकाणी मॅन्डेटरी ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजेच ऑफिस असिस्टंट या पदासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर विद्यार्थी हा त्यामध्ये अप्लाय करू शकतो. त्याचबरोबर दुसरी जी पोस्ट आहे ऑफिसर स्केल 1, जे ऑफिसर केडरमधील ही पहिली त्या ठिकाणी पोस्ट असते एंट्री लेवलची, की बँकिंग सिस्टममध्ये सर्वसाधारणपणे हायरार्की लेवल ही ऑफिसर स्केल 1, स्केल 2, स्केल 3, स्केल 6 पर्यंत अशा लेवल्स त्याच्यामध्ये असतात. एंट्री लेवलची जी ऑफिसरची पोस्ट असते त्याला ऑफिसर स्केल 1 असे म्हटले जाते, की ज्याचे डेसिग्नेशन हे असिस्टंट मॅनेजर हे निर्धारित करण्यात आलेलं आहे. याही पदाकरिता कोणत्याही शाखेचा डिग्री होल्डर विद्यार्थी कॅन्डिडेट हा त्या ठिकाणी अप्लाय करू शकतो. मात्र यामध्ये की ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री, ॲनिमल हजबंडरी, वेटरनरी, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, त्याचबरोबर ॲग्रिकल्चर मार्केटिंग, कोऑपरेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट, लॉ, इकॉनॉमिक्स, अकाउंटन्सी या विषयाचे जे विद्यार्थी आहेत की त्यांना अधिक प्राधान्य या पदासाठी दिलं जातं. कारण या पदाशी संबंधित असणारी जी जबाबदारी आहे ती या विशिष्ट क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे की या ठिकाणी या विशिष्ट शाखेतून जे विद्यार्थ्यांनी पदवी धारण केलेली आहे अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अधिक प्राधान्य दिले जाते. त्याचबरोबर कम्प्युटरचे नॉलेज त्या ठिकाणी एक्सपेक्टेड आहे. लोकल लँग्वेज त्या कॅन्डिडेटला आली पाहिजे हे त्या ठिकाणी आवश्यक आहे. त्याचबरोबर याही पदाकरिता कोणत्याही प्रकारच्या अनुभवाची अट याच्यामध्ये घालण्यात आलेली नाही. जे फ्रेशर कॅन्डिडेट्स आहेत की ज्यांची पदवी 21/7/2020 अखेर त्या ठिकाणी त्यांचा रिझल्ट डिक्लेअर होणार आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी पदवी परीक्षेची परीक्षा ही पूर्ण केलेली असेल अशा कोणत्याही कॅन्डिडेटला या दोन्ही पदासाठी त्या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे. तथापि यासाठीची वयाची जी अट आहे ती 1 जुलै 2020 अखेर की त्या ठिकाणी असिस्टंट या पदासाठी 18 ते 28 या दरम्यान वय त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. मात्र SC आणि ST कॅन्डिडेट असतील की त्यांना 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन याच्यामध्ये असेल. OBC कॅन्डिडेट असेल तर त्यांना 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन त्याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर जर फिजिकल हँडिकॅप कॅन्डिडेट असेल तर त्यांच्यासाठी 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन त्यांना मिळू शकतं. ऑफिसर कॅटेगरीमध्ये वयाची जी काही अट आहे ती जर आपण पाहिली तर 18 ते 30 ही त्या ठिकाणी वयाची अट निर्धारित करण्यात आलेली आहे. तथापि जर SC आणि ST कॅटेगरीमधील कॅन्डिडेट असेल तर त्याला 5 वर्षाचं रिलॅक्सेशन त्यामध्ये मिळू शकतं. OBC कॅटेगरीमध्ये कॅन्डिडेट जो आहे की त्यांना 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन याच्यामध्ये मिळू शकतं. म्हणजे या 2 पोस्ट जर आपण पाहिल्या तर फ्रेशर कॅन्डिडेटसाठी की ज्यांनी पदवी धारण केलेली आहे किंवा पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे की अशा विद्यार्थ्यांच्यासाठी या दोन्ही पदाकरिता अर्ज करता येणार आहे. त्याचबरोबर ऑफिसर स्केल 2 या कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेशालिस्ट ऑफिसरची पदे त्या ठिकाणी भरली जातात की ज्यामधील पहिलं जे पद आहे ते म्हणजे ॲग्रिकल्चर ऑफिसर. ॲग्रिकल्चर ऑफिसर या कॅटेगरीच्या अंतर्गत एज्युकेशनल क्वालिफिकेशन जर आपण पाहिली तर त्यामध्ये बॅचलर डिग्री इन ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, डेअरी जे ॲग्रिकल्चरशी रिलेटेड असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेकग्नाइज्ड डिग्री आहेत की ज्यामध्ये किमान 50% मार्कांनी ती परीक्षा उत्तीर्ण झालेली असणं आवश्यक आहे. व त्याचबरोबर ॲग्रिकल्चर व बँकिंग किंवा फायनान्स सेक्टरमधील किमान 2 वर्षाचा अनुभव त्याच्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय त्याला ॲग्रिकल्चर ऑफिसर स्केल 2 जे ऑफिसर स्केल 2 या पदासाठी अप्लाय करता येणार नाही. मात्र त्या ठिकाणी असिस्टंट त्याचबरोबर ऑफिसर स्केल 1 या पदासाठी कुठल्याही प्रकारची अनुभवाची अट नाही आहे. मात्र ॲग्रिकल्चर ऑफिसर स्केल 2 करिता मात्र 2 वर्षाच्या एक्सपिरियन्सची अट त्याच्यामध्ये निर्धारित करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मार्कांची देखील अट त्यामध्ये निर्धारित करण्यात आलेली आहे की किमान 50% ही पदवी त्या ठिकाणी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर ऑफिसर स्केल 2च्या अंतर्गत मार्केटिंग ऑफिसरकरिता MBA इन मार्केटिंग फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी म्हणजे त्या ठिकाणी MBAची पदवी ही मार्केटिंगमधून संपादित केलेली असणं आवश्यक आहे व मार्केटिंगशी रिलेटेड 1 वर्षाचा किमान अनुभव त्या कॅन्डिडेटकडे असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर ऑफिसर स्केल 2च्या अंतर्गत ट्रेझरी ऑफिसर म्हणजेच त्या ठिकाणी बँकेच्या गुंतवणुकीच्या संदर्भातील व्यवहाराची त्या ठिकाणी जबाबदारी स्वीकारणारा हा अधिकारी असतो की जो सर्वसाधारणपणे चार्टर्ड अकाउंटंट असावा किंवा MBA इन फायनान्स झालेलं असावं अशी त्यामध्ये मिनिमम अपेक्षा असते व किमान 1 वर्ष ट्रेझरी मॅनेजमेंट किंवा इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंटशी संबंधित त्या कॅन्डिडेटचा अनुभव असणे हे आवश्यक करण्यात आलेले आहे. याच कॅटेगरीच्या अंतर्गत लॉ ऑफिसरची देखील भरती केली जाणार आहे की ज्यामध्ये डिग्री फ्रॉम द रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन लॉमधील त्या ठिकाणी डिग्री म्हणजे LLB उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
त्याचबरोबर ती डिग्री किमान 50 गुणांनी उत्तीर्ण झालेली असणं आवश्यक आहे. लॉशी रिलेटेड किंवा स्पेशली बँकिंग सेक्टरमधील, बँकिंग किंवा फायनान्शियल सेक्टरमधील लॉशी संबंधित किंवा त्या लिगल सर्व्हिसेसची संदर्भात हा किमान 2 वर्षाचा अनुभव त्या कॅन्डिडेटकडे असणं हे यामध्ये मॅन्डेटरी करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर याच कॅटेगरी अंतर्गत जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर ऑफिसर स्केल 2 मध्ये चार्टर्ड अकाउंटंटची देखील भरती ही दरवर्षी त्यामध्ये केली जात असते, की ज्यामध्ये तो कॅन्डिडेट चार्टर्ड अकाउंटंट त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर CA फर्मच्या अंतर्गत इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया यांच्याकडे तो सर्टिफाईड असोसिएट म्हणून त्याची नोंदणी झालेली असणं आवश्यक आहे आणि त्यासाठी किमान 1 वर्ष संबंधित क्षेत्रामधील त्याचा अनुभव असणं हे अत्यंत आवश्यक आहे. कारण यामध्ये अनुभवाची अट जी घालण्यात आलेली असते त्याकरिता आपणास अनुभवाचे प्रमाणपत्र हे इंटरव्ह्यूच्या वेळेला सादर करणे आवश्यक असते. त्याकरिता ज्या कॅन्डिडेटकडे अनुभव आहे आणि अनुभवाचं प्रमाणपत्र ज्यांच्याकडे उपलब्ध आहे असेच कॅन्डिडेट या पोस्टसाठी त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात. त्याचबरोबर ऑफिसर स्केल 2च्या अंतर्गत IT ऑफिसरची देखील भरती केली जाणार आहे, की ज्याकरिता इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन, कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी व समकक्ष असणाऱ्या क्षेत्रातील ही पदवी धारण करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे व ती पदवी परीक्षा किमान 50 गुणांनी पास झालेली असणं आवश्यक आहे. तथापि त्या ठिकाणी जर या कॅन्डिडेटने आपल्या डिग्रीबरोबरच सर्टिफिकेट इन ASP, PHP, C++, जावा, VB, VC, OCP यासारख्या लँग्वेजेसमध्ये सर्टिफिकेशन मिळवलेलं असेल किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारचे डिझायरेबल जे क्वालिफिकेशनमधील जे सर्टिफिकेशन्स आहेत, मान्यताप्राप्त सर्टिफिकेशन जे आहेत की ते त्यांच्याकडे असेल तर त्यांना अधिक प्राधान्य दिलं जाणार आहे. त्याचबरोबर याकरिता अर्ज करण्याकरिता किमान एज्युकेशनल क्वालिफिकेशन बरोबर किमान IT क्षेत्रामध्ये 1 वर्ष काम केल्याचा अनुभव त्या ठिकाणी असणं अत्यंत आवश्यक आहे, की जो अनुभव केवळ बँकिंग क्षेत्रामधलाच नव्हे तर इतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये देखील IT सेक्टरमध्ये काम केलेलं असेल तर तोही अनुभव या पदासाठी त्या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येतो. असे कॅन्डिडेट या पदासाठी अप्लाय करू शकतात. त्याचबरोबर ऑफिसर स्केल 2च्या अंतर्गत जी सर्वांच्यासाठी खुली असणारी एक पोस्ट म्हणजे ऑफिसर स्केल 2 जनरल बँकिंग ऑफिसर, की ज्या अंतर्गत कोणत्याही शाखेमधील डिग्री त्याच्याकडे असणं आवश्यक आहे व किमान ती 50 गुणांनी उत्तीर्ण झालेली असणं आवश्यक आहे. तथापि यामध्ये बँकिंग, फायनान्स, मार्केटिंग, ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री, ॲनिमल हजबंडरी, वेटरनरी, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग यासारख्या संबंधित क्षेत्रामधील जर त्याची पदवी असेल तर त्याला अधिक प्राधान्य त्यामध्ये दिले जाते. तथापि ऑफिसर स्केल 2चे हे पद असल्यामुळे याकरिता 2 वर्षाचा किमान या क्षेत्रातील अनुभव असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर या भरती परीक्षेमधील कॅटेगरी 3 मधील जी पोस्ट आहे की ज्याला आपण ऑफिसर स्केल 3 असं म्हटलं जातं, की ज्याचं डेसिग्नेशन हे सिनियर मॅनेजर हे त्या ठिकाणी असणार आहे, की या कॅन्डिडेटकरिता की त्या ठिकाणी कोणत्याही शाखेमधील बॅचलर डिग्री असणं आवश्यक आहे आणि ती 50 गुणांनी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर या क्षेत्रामधील बँकिंग असेल, फायनान्स असेल, मार्केटिंग, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग असेल, कोऑपरेशन असेल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल, लॉ, इकॉनॉमिक्स, अकाउंटन्सी असेल यासारख्या क्षेत्रामधील जर त्याची पदवी असेल तर त्याला अधिक प्राधान्य दिले जाणार आहे. मात्र या पदाकरिता अर्ज करत असताना किमान या सेक्टरमधील, विशेषतः बँकिंग सेक्टरमधील किमान 5 वर्षाचा अनुभव यामध्ये असणं आवश्यक आहे. त्याखेरीज या पदासाठी अप्लाय करता येणार नाही. तर या पद्धतीने या वेगवेगळ्या पदासाठी आवश्यक असणाऱ्या एज्युकेशनल क्वालिफिकेशन त्याचबरोबर त्या संदर्भातील एक्सपिरियन्सचे जे क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया या पदांच्यासाठी निर्धारित करण्यात आलेला आहे. जे कॅन्डिडेट ही क्वालिफिकेशन धारण करतात त्याचबरोबर एक्सपिरियन्सची अट पूर्ण करतात ते कॅन्डिडेट या पदांसाठी अर्ज करू शकतात. तर या पदांच्या भरतीकरिता IBPSच्या माध्यमातून जी परीक्षा घेतली जाते त्या परीक्षेच्या अंतर्गत 2 प्रकारच्या परीक्षा त्याच्यामध्ये असतात. ऑफिसर स्केल 3 व्यतिरिक्त ऑफिसर स्केल 1 असेल, ऑफिसर स्केल 2 असेल, त्याचबरोबर ऑफिस असिस्टंट असेल, की यासाठी एक विशिष्ट अभ्यासक्रम हा निर्धारित करण्यात आलेला आहे, की ज्या अंतर्गत ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज व ऑफिसर स्केल 1 या 2 पदांच्या करिता 2 स्टेज एक्झाम त्याच्यामध्ये असते. एक प्रिलिमिनरी एक्झाम घेतली जाते व त्यानंतर मेन्स एक्झाम घेतली जाते आणि त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस त्याच्यामध्ये असते. तथापि जे ऑफिसर स्केल 2 व स्केल 3चे जी पदं आहेत त्याच्याकरिता केवळ सिंगल स्टेज एकच एक्झाम त्यामध्ये घेतली जात असते व त्यानंतर इंटरव्ह्यूद्वारे त्यांचं सिलेक्शन त्यामध्ये होत असतं. तर आपण सर्वप्रथम ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज व ऑफिसर स्केल 1 या पदासाठीची जी पहिली एक्झाम असते की ज्याला प्रिलिमिनरी एक्झामिनेशन असं म्हटलं जातं, की जी पूर्णतः ऑब्जेक्टिव्ह टाईप MCQ टाईप एक्झाम त्याच्यामध्ये असते.
त्याचबरोबर या एक्झाममध्ये रॉंग आन्सरसाठी पेनल्टीची प्रोव्हिजन असते. म्हणजे एक उत्तर जर चुकलं तर 1/4 मार्क म्हणजे 0.25 मार्क हे त्या ठिकाणी मिळालेल्या मार्कमधून लेस केले जात असतात. त्यामुळे यामध्ये उत्तर देत असताना अत्यंत केअरफुली व शुअर कॉन्फिडन्स असणारी जे शुअर उत्तर आपल्यास माहीत आहेत अशाच प्रकारची उत्तरं त्यामध्ये सबमिट करणं किंवा देणं आवश्यक आहे. या दोन्ही पदासाठीची जी प्रिलिमिनरी एक्झामिनेशन जी आहे ते एक्झामिनेशन जर आपण पाहिली तर ती त्या ठिकाणी 80 मार्काची एक्झामिनेशन असणार आहे आणि त्यासाठी कंपोजिट टाईम जो आहे तो 45 मिनिटाचा हा देण्यात आलेला आहे की यामध्ये एकूण 80 प्रश्न असतील, मात्र दिलेला वेळ जर आपण पाहिला तर तो केवळ 45 मिनिटांचाच वेळ याच्यामध्ये असेल. यासाठीचा जर अभ्यासक्रम आपण पाहिला तर रिझनिंग व न्यूमरिकल ॲबिलिटी या दोन घटकांच्या वरती एकूण 40 असे एकूण 80 क्वेश्चन्स त्याच्यामध्ये विचारले जातील. तथापि ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज यासाठी या घटकांच्या वरती असणाऱ्या क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल कंपॅरेटिव्हली ऑफिसर स्केल 1 पेक्षा थोडीशी कमी असते. मात्र ऑफिसर स्केल 1 साठी कंपॅरेटिव्हली ही लेवल डिफिकल्टी लेवल ऑफ द क्वेश्चन्स ही त्या ठिकाणी कंपॅरेटिव्हली हायर असते. तथापि या वर्षापासून रिजनल रुरल बँकांच्या या एक्झामिनेशन देण्याकरिता जे लँग्वेजचे ऑप्शन्स देण्यात आलेले आहेत की त्यामध्ये जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर इंग्लिश आणि हिंदी हे तर ऑप्शन त्या ठिकाणी असतीलच, परंतु केवळ या RRBच्या परीक्षेकरिता या परीक्षेपासून सन 2020 पासून होणाऱ्या परीक्षेपासून की लोकल लँग्वेजचा देखील ऑप्शन त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आपण जर त्या ठिकाणी अर्ज करत असताना भरलेली बँक ही महाराष्ट्रातील असेल तर त्या ठिकाणी महाराष्ट्रातील लोकल लँग्वेज मराठी त्याचबरोबर कोकणी या दोन भाषेमधून आपणास त्या ठिकाणी या प्रश्नपत्रिका सोडवता येणार आहेत. त्याचबरोबर त्या संबंधित राज्यातील बँकांच्यासाठी जर आपण अप्लाय केलेलं असेल तर हिंदी आणि इंग्लिश बरोबरच त्या राज्याच्या भाषेमधून देखील आपणास या परीक्षा या देता येणार आहेत. जे हा एक महत्त्वपूर्ण बदल या ॲडव्हर्टाईजमध्ये त्या ठिकाणी आपणास लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. तथापि त्या ठिकाणी यापूर्वीच्या ज्या दोन भाषा याच्यामध्ये ठेवण्यात आलेल्या होत्या त्या केवळ इंग्लिश आणि हिंदीमधूनच या परीक्षा देता येत होत्या. मात्र आता लोकल लँग्वेजचा देखील ऑप्शन हा आपणास त्या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. जरूर त्याचा फायदा आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. तथापि या दोन्ही परीक्षांच्या मधील जो प्रिलिमिनरी एक्झामिनेशनचा जो पार्ट असतो की ज्याच्यामध्ये पासिंगचा जर क्रायटेरिया जर आपण पाहिला तर त्याचा कट ऑफ हा एकूण उपलब्ध पदसंख्या व बसलेले कॅन्डिडेट या दोन्ही बेसचा विचार करून त्या ठिकाणी कट ऑफ पॉईंट लावला जातो. हा कट ऑफ पॉईंट लावत असताना रिजनिंग व न्यूमरिकल ॲबिलिटी या दोन्हीचा स्वतंत्र कट ऑफ त्याच्यामध्ये असतो. किमान उदाहरणार्थ रिजनिंगचा कट ऑफ जर त्या ठिकाणी 20चा लागलेला असेल तर त्या कॅन्डिडेटला किमान 20 गुण रिजनिंगमध्ये प्राप्त करणं आवश्यक आहे. न्यूमरिकल ॲबिलिटीचा कट ऑफ पॉईंट हा सपोज त्या ठिकाणी 17चा लागलेला असेल तर किमान त्या कॅन्डिडेटला 17 मार्क न्यूमरिकल ॲबिलिटीमध्ये मिळणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे पासिंगकरिता किंवा मेन्स एक्झामला क्वालिफाय होण्याकरिता ह्या दोन्ही सेक्शनमधील कट ऑफ्स हे आपण त्या ठिकाणी क्वालिफाय करणं आणि जनरल कट ऑफ क्वालिफाय करून आपण मेन्स एक्झामला त्या ठिकाणी ॲपियर होऊ शकतो. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे की या एक्झाममधील त्या ठिकाणी क्वेश्चनची अलॉटमेंट त्याचबरोबर त्यासाठी असणारा टाईम व कट ऑफ लावण्याची पद्धती ही यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि ती आपण समजून घेऊन या परीक्षेसाठी आपण ॲपियर होणं अत्यंत आवश्यक आहे. जे कॅन्डिडेट प्रिलिमिनरी एक्झाम क्वालिफाय करून कट ऑफ त्या ठिकाणी मिळवतील, कट ऑफच्या वरती मार्क्स मिळवतील की त्यांना मेन्स एक्झाम त्या ठिकाणी देता येणार आहे. या मेन्स एक्झामचा अभ्यासक्रम जर आपण पाहिला तर याच्यामध्ये एकूण 5 सेक्शन्स त्याच्यामध्ये असतील आणि ही परीक्षा देखील त्या ठिकाणी पूर्णतः मल्टिपल चॉईस पद्धतीची ऑब्जेक्टिव्ह टाईप पद्धतीचीच असणार आहे. म्हणजे या परीक्षेची एक महत्त्वाची खासियत आपणास पाहाव्यास मिळेल की या RRB रिक्रुटमेंटमधील जी मेन्स एक्झाम आहे व प्रिलिमिनरी एक्झाम आहे या दोन्ही त्या ठिकाणी पूर्णतः मल्टिपल चॉईस बेसिसच्या एक्झाम असणार आहेत व त्या दोन्ही एक्झाम ह्या ऑनलाईन पद्धतीने या देशातल्या संपूर्ण राज्यामध्ये वेगवेगळ्या राज्यामधील वेगवेगळ्या सेंटर्सवरती ही परीक्षा त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने घेतली जात असते. आता या मेन्स एक्झामच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी जे कॅन्डिडेट मेन्स एक्झामसाठी क्वालिफाय झालेले आहेत की त्यांना या परीक्षेची ही परीक्षा त्या ठिकाणी देता येणार आहे. ज्यामध्ये ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पजकरिता जे वेगवेगळे विषय असणार आहेत त्यामध्ये 5 विषयांचा समावेश असून की ज्यामध्ये रिझनिंग, कम्प्युटर नॉलेज, जनरल अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज, हिंदी लँग्वेज व न्यूमरिकल ॲबिलिटी हे त्या ठिकाणी विषय त्याच्यामध्ये निर्धारित करण्यात आलेले आहेत. अर्थात या प्रत्येक सेक्शनकरिता एकूण प्रत्येकी 40 क्वेश्चन्स असे एकूण 200 क्वेश्चन्स त्याच्यामध्ये असणार आहेत व त्यासाठीची जी मार्कांची अलॉटमेंट जर आपण पाहिले तर ती प्रत्येक सेक्शनसाठी वेगवेगळी आहे. जे रिझनिंगच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर त्यासाठी आपणास त्या ठिकाणी दिसून येईल की 40 क्वेश्चन्स असतील, मात्र त्यासाठी दिलेले जे मार्क्स आहेत ते 50 मार्क त्यासाठी असतील.
कम्प्युटर नॉलेजच्या बाबतीमध्ये 40 क्वेश्चन्स असतील, मात्र त्यासाठीचे निर्धारित करण्यात आलेले मार्क्स हे केवळ 20 इतके निर्धारित करण्यात आलेले आहेत. म्हणजे एका प्रश्नाकरिता केवळ अर्धा मार्क त्या ठिकाणी हा निश्चित करण्यात आलेला आहे. जनरल अवेअरनेसच्या बाबतीमध्ये 40 क्वेश्चन आणि 40 मार्क, म्हणजे प्रत्येक क्वेश्चन हा 1 मार्कासाठी असेल. मात्र लँग्वेजेसमध्ये 2 पर्याय या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, की ज्यामध्ये ज्या कॅन्डिडेटला इंग्लिश लँग्वेज त्या ठिकाणी ऑप्शनल म्हणून घ्यायचे ते इंग्लिश लँग्वेज घेऊ शकतात, व ज्या कॅन्डिडेटना हिंदी लँग्वेज ज्यांना सिलेक्ट करायचे ते हिंदी लँग्वेज देखील यामध्ये सिलेक्ट करू शकतात, की जी कंपल्सरी आहे. म्हणजे यामधील 4A किंवा 4B यामधील कोणताही एक ऑप्शन संबंधित कॅन्डिडेटला सिलेक्ट करता येतो, की ज्याचे एकूण 40 क्वेश्चन्स असतील व त्याला 40 मार्क्स हे निर्धारित करण्यात आलेले आहेत. आणि 5वा जो सेक्शन आहे तो म्हणजे न्यूमरिकल ॲबिलिटी. की न्यूमरिकल ॲबिलिटीच्या बाबतीमध्ये एकूण 40 क्वेश्चन्स असतील, मात्र त्यासाठी निर्धारित करण्यात आलेले मार्क्स मात्र हे 50 असल्याचे आपणास त्या ठिकाणी दिसून येईल. की काही क्वेश्चनसाठी 2 मार्क्स असतील, काही क्वेश्चनसाठी 1 मार्क असेल. डिफिकल्टी लेवलनुसार त्या क्वेश्चनचे मार्क्स हे अलॉट केलेले असतात, की आपण त्या ठिकाणी त्या क्वेश्चन पेपरमध्ये ते पाहू शकतो. अशी 200 मार्काची ही त्या ठिकाणी टोटल एक्झाम असेल. त्यासाठी टोटल त्या ठिकाणी 200 क्वेश्चन्स त्याच्यामध्ये निर्धारित करण्यात आलेले आहेत, व त्यासाठी एकूण कालावधी जो परीक्षेचा असेल तो कंपोजिट टाईम हा 2 तासाचा, म्हणजे त्या ठिकाणी एकूण 120 मिनिटाचा वेळ असेल. आणि एकूण क्वेश्चन्स आपल्याला जे सॉल्व्ह करायचे ते 200 क्वेश्चन्स आपणास सॉल्व्ह करायचे आहेत. तर अशा पद्धतीची ही मेन्स एक्झाम त्या ठिकाणी ऑफिस असिस्टंटच्या बाबतीमध्ये असेल. ऑफिसर स्केल 1च्या बाबतीत जर आपण पाहिलं तर हेच 5 सेक्शन त्याच्यामध्ये आपणास पुन्हा त्या ठिकाणी पाहाव्यास मिळतील. त्याचबरोबर मार्कांची अलॉटमेंट जरी आपण पाहिली तर ती देखील यामध्ये सेम असल्याचे आपणास दिसेल. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक आपणास दिसणार नाही. मात्र ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पजपेक्षा या ऑफिसर स्केल 1साठीचे जे क्वेश्चन्स असतील की त्याची डिफिकल्टी लेवल ही कंपॅरेटिव्हली थोडीशी हायर असते. तथापि यासाठी असणारा कंपोजिट टाईम जो आहे परीक्षेचा तो मात्र त्या ठिकाणी सेम दिलेला आपणास दिसेल. म्हणजेच ऑफिस असिस्टंटकरिता देखील ही परीक्षा 2 तासाची असेल, व ऑफिसर स्केल 1 करिता देखील ही 2 तासाचीच एक्झाम त्याच्यामध्ये असणार आहे. तर अशा पद्धतीच्या या दोन्ही त्या ठिकाणी मेन्स आणि प्रिलिमिनरी एक्झाम ह्या ऑनलाईन पद्धतीने MCQ टाईप पद्धतीनेच या परीक्षा त्या ठिकाणी घेतल्या जाणार आहेत. त्याचबरोबर की आपण जर त्या ठिकाणी स्केल 2 आणि स्केल 3च्या वेगवेगळ्या पदांच्या बाबतीत जर पाहिलं तर या पदांच्या बाबतीमध्ये मात्र एक महत्त्वाचा बदल असतो, आणि तो बदल म्हणजे या पदाकरिता मेन्स अँड प्रिलिम या 2 वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जात नाहीत. तर या दोन्ही पदाकरिता म्हणजे ऑफिसर स्केल 2 व ऑफिसर स्केल 3 या दोन्ही पदांच्या करिता एक सिंगल लेवल एक्झामिनेशन असते. ती देखील एक्झामिनेशन ही मल्टिपल चॉईस याच पद्धतीची असते, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन याच्यामध्ये कुठेही घेतली जात नाही. मात्र या परीक्षेचा जर अभ्यासक्रम आपण पाहिला तर तो त्या ठिकाणी स्पेशालिस्ट केडरच्या मधील ही पदे असल्यामुळे प्रत्येक परीक्षेचा अभ्यासक्रम हा थोडाफार त्या ठिकाणी वेगळा असल्याचा आपणास त्या ठिकाणी दिसून येईल. ज्यामध्ये ऑफिसर स्केल 2 मधील जनरल बँकिंग ऑफिसरचा जर अभ्यासक्रम जर आपण त्या ठिकाणी पाहिला तर त्यामध्ये आपणास रिजनिंग, कम्प्युटर नॉलेज, फायनान्शियल अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज, हिंदी लँग्वेज आणि त्याचबरोबर 5वा सेक्शन म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड व डेटा इंटरप्रिटेशन, म्हणजेच न्यूमरिकल ॲबिलिटीचा थोडासा हायर लेवलचा जो भाग आहे की तो याच्यामध्ये समाविष्ट केलेला आपल्याला दिसेल. कारण ही जी पदे आहेत ती त्या ठिकाणी ऑफिसर स्केल 2 म्हणजे त्या ठिकाणी एक केडर वरच्या लेवलची पदे असल्यामुळं की याच्यामध्ये हायर लेवलचा सिलेबस थोडासा इन्क्लूड केलेला आहे, की ज्यामध्ये आपणास की त्या ठिकाणी हिंदी व इंग्लिश या लँग्वेजमधून या परीक्षा देता येणार आहे. या परीक्षांच्या करिता मात्र लोकल लँग्वेजचा ऑप्शन याच्यामध्ये देण्यात आलेला नाही आहे. मात्र जर आपण ऑफिस असिस्टंट व ऑफिसर स्केल 1 ही दोन्ही पदं जर आपण पाहिली तर त्याच्यामध्ये लोकल लँग्वेजचा ऑप्शन आहे, की जो या ठिकाणी ऑफिसर स्केल 2 व ऑफिसर स्केल 3 या पदांच्यासाठीचा लोकल लँग्वेजचा ऑप्शन हा देण्यात आलेला नाही आहे. आता यामध्ये जर आपण त्या ठिकाणी क्वेश्चनचं डिस्ट्रीब्युशन आणि मार्कांचं डिस्ट्रीब्युशन जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी प्रत्येकी 40 क्वेश्चन्स असेल, एकूण 200 क्वेश्चन्स असतील. व मार्कांची अलॉटमेंट जर आपण पाहिली तर रिजनिंगकरिता 50 मार्क त्या ठिकाणी असतील, जनरल बँकिंगकरिता, कम्प्युटर नॉलेजकरिता 20 मार्क आहेत, फायनान्शियल अवेअरनेसकरिता 40 मार्क त्या ठिकाणी आहेत, इंग्लिश किंवा हिंदी लँग्वेजकरिता 40 मार्क त्या ठिकाणी असतील. यापैकी एक ऑप्शन आपण सिलेक्ट करू शकतो. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड व डेटा इंटरप्रिटेशनकरिता एकूण 50 गुण त्या ठिकाणी निर्धारित करण्यात आलेली अशी 200 मार्काची ही परीक्षा असेल. याच केडरच्या अंतर्गत जे स्पेशालिस्ट ऑफिसरची जी पदं आहेत की त्यामध्ये प्रामुख्याने
रिझनिंग, फायनान्शियल अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज, हिंदी लँग्वेज, कम्प्युटर नॉलेज, त्याचबरोबर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड व डेटा इंटरप्रिटेशन हे सर्व सेक्शन जसेच्या तसे त्याच्यामध्ये असतात. मात्र एक वेगळा सेक्शन आपणास यामध्ये त्या ठिकाणी पाहाव्यास मिळेल की ज्यामध्ये तुम्हाला प्रोफेशनल नॉलेज हा एक वेगळा सेक्शन आपणास त्या ठिकाणी पाहाव्यास मिळेल. प्रोफेशनल नॉलेजच्या अंतर्गत जर ते पद लॉ ऑफिसरचं असेल तर त्या ठिकाणी लॉशी रिलेटेड सिलेबस त्याच्यामध्ये असेल. IT ऑफिसरची पोस्ट असेल तर ITशी संबंधित सिलेबस त्याच्यामध्ये असतो. त्याचबरोबर त्या ठिकाणी चार्टर्ड अकाउंटंटशी संबंधित ही पोस्ट असेल तर CAशी संबंधित अकाउंटन्सीशी संदर्भातील सिलेबस त्याच्यामध्ये असणार आहे. ॲग्रिकल्चर ऑफिसरची पोस्ट असेल तर ॲग्रिकल्चर ऑफिसरच्या संदर्भात ॲग्रिकल्चरचा सिलेबस या प्रोफेशनल नॉलेजच्या अंतर्गत समाविष्ट असणार आहे आणि त्याचे एकूण 40 क्वेश्चन्स असतील, त्याला 40 मार्क असतील. तर इथे जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर रिझनिंग, फायनान्शियल अवेअरनेस हे सगळे विषय जरी त्यासारखेच असले तर याच्यामध्ये मार्कांचं डिस्ट्रीब्युशन मात्र त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळं दिसेल की ज्यामध्ये प्रोफेशनल नॉलेजकरिता 40 मार्क अलॉट करण्यात आलेले आहे. रिझनिंगकरिता की आपण जर जनरल बँकिंग ऑफिसरमध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी 50 मार्क्स आहेत. मात्र इथे मात्र स्पेशालिस्ट ऑफिसर कॅडरमध्ये त्या ठिकाणी केवळ 40 मार्क त्याला निर्धारित केलेले आहेत. फायनान्शियल अवेअरनेसकरिता देखील 40 मार्क आहेत. त्याचबरोबर इंग्लिश आणि हिंदी लँग्वेज यापैकी जो ऑप्शन आपण घेणार आहोत त्याच्यासाठी केवळ 20 मार्क याच्यामध्ये निर्धारित करण्यात आलेले आहेत. कम्प्युटर नॉलेजकरिता 20 मार्क आहेत आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि डेटा इंटरप्रिटेशनकरिता देखील 40 मार्क याच्यामध्ये आहेत. जे ही देखील परीक्षा एकूण 200 मार्काची असेल. मात्र प्रोफेशनल नॉलेज हा एक ॲडिशनल सेक्शन त्याच्यामध्ये असेल की ज्याच्यासाठी 40 मार्क हे निर्धारित करण्यात आलेले आहेत आणि हा सेक्शन जो असणार आहे तो आपल्या आपल्या पदाशी संबंधित जे विषय आहेत त्या विषयाशी संबंधित अभ्यासक्रम हा त्याच्यामध्ये समाविष्ट असणार आहे. या परीक्षेच्या बाबतीमध्ये एक खासियत आपणास दिसेल की जर आपण ऑफिसर स्केल 2 मधील जनरल बँकिंग ऑफिसरचा जर कालावधी जर आपण परीक्षेचा पाहिला तर तो 2 तासाचा आहे. मात्र जर ऑफिसर स्केल 2च्या अंतर्गत जी स्पेशालिस्ट ऑफिसरची जी पदं आहेत की त्याच्यासाठीचा जर आपण कालावधी जर पाहिला तर तो 2 तास 30 मिनिटाचा आहे. म्हणजे 2.5 तासाचा कालावधी याच्यासाठी निर्धारित केलेला असेल. मात्र याच्यामध्ये जर मार्कांचं वेटेज आपण पाहिलं तर ते 200 आहेत. मात्र इकडे क्वेश्चन 200 आहेत, मात्र इथे 240 क्वेश्चन्स एकूण असणार आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी अर्धा तासाचा ॲडिशनल वेळ या परीक्षेकरिता आपणास त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. तिसरं जे पद आहे ते म्हणजे ऑफिसर स्केल 3. या पदासाठीचा जर एकूण अभ्यासक्रम जर आपण त्यामध्ये पाहिला तर ज्यामध्ये रिझनिंग, कम्प्युटर नॉलेज, फायनान्शियल अवेअरनेस, इंग्लिश और हिंदी लँग्वेज, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड अँड डेटा इंटरप्रिटेशन हेच त्या ठिकाणी सेक्शन पुन्हा याच्यामध्ये आपणास दिसतील. हिंदी आणि इंग्लिशचं ऑप्शन त्याच्यामध्ये असेल. फक्त हिंदी लँग्वेज किंवा इंग्लिश लँग्वेजचा जो सेक्शन आहे त्याला मात्र ती लँग्वेज त्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करावी लागते. यामध्ये प्रत्येक सेक्शनकरिता 40 मार्क निर्धारित करण्यात आलेले आहेत व 40 क्वेश्चन्स निर्धारित करण्यात आलेले आहेत. असे 200 क्वेश्चन्स त्याच्यामध्ये असतील आणि जर मॅक्सिमम मार्क्स जर आपण पाहिले तर 50, 20, 40, 40, 40 व क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड डेटा इंटरप्रिटेशनकरिता 50 गुण त्या ठिकाणी आहेत. अशी 200 मार्काची आणि 2 तासाची ही कंपोजिट एक्झाम त्या ठिकाणी असेल. तर या रिटर्न एक्झाम त्या ठिकाणी यामध्ये मॅन्डेटरी आहेत. रिटर्न एक्झाम क्वालिफाय करणाऱ्या कॅन्डिडेटचं त्या ठिकाणी फर्दर सिलेक्शन प्रोसेससाठी की त्याला शॉर्टलिस्टेड केलं जाऊ शकतं आणि हे शॉर्टलिस्टेड करण्याकरिताची जी महत्त्वाची जी प्रोसेस आहे ती देखील आपण यामध्ये काळजीपूर्वक समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज याकरिता सिलेक्शन प्रोसेस ही केवळ 2 स्टेजेसची त्यामध्ये असणार आहे. म्हणजेच या कॅन्डिडेटला प्रिलिमिनरी एक्झाम द्यावी लागेल, ती क्वालिफाय होऊन त्याला मेन्स एक्झामला शॉर्टलिस्ट व्हावं लागेल आणि मेन्स एक्झाममध्ये जे त्या ठिकाणी चांगल्या मार्काने उत्तीर्ण होतील व पदानुसार जो काही कट ऑफ लावला जाईल त्या कट ऑफच्या वरती मार्क्स ज्याला असतील की तो कॅन्डिडेट याच्यामध्ये थेट सिलेक्ट होणार आहे. कारण या पदासाठी कोणत्याही पद्धतीचा इंटरव्ह्यू हा घेतला जाणार नाही. जे ऑफिस असिस्टंटकरिता केवळ प्रिलिमिनरी एक्झाम आणि मेन्स एक्झाम या 2च एक्झाम महत्त्वाचे आहेत. तथापि या कॅन्डिडेटचं जे सिलेक्शन होणार आहे ते सिलेक्शन हे केवळ मेन्स एक्झामच्या मार्कांच्यावरती होणार आहे. मात्र मेन्स एक्झामच्या मार्कावरती जरी सिलेक्शन होणार असलं तरी देखील प्रिलिमिनरी एक्झाममध्ये क्वालिफाय झाल्याशिवाय शॉर्टलिस्ट झाल्याशिवाय मेन्स एक्झाम देता येणार नाही. त्यामुळे मेन्स एक्झाम इतकीच प्रिलिमिनरी एक्झाम देखील तेवढीच महत्त्वाची याच्यामध्ये असणार आहे. केवळ याच्यामध्ये इंटरव्ह्यू असणार नाही, थेट मेन्स एक्झामच्या मेरिटवरती त्याचं सिलेक्शन हे होणार आहे. मात्र ऑफिसर स्केल 1, स्केल 2 आणि स्केल 3च्या बाबतीमध्ये मात्र वेगळे क्रायटेरिया याच्यामध्ये असणार आहेत. ऑफिसर स्केल 1 करिता जो कॅन्डिडेट प्रिलिमिनरी एक्झामिनेशन क्वालिफाय होईल त्याला मेन्स एक्झाम देता येईल व मेन्स एक्झाममध्ये जे शॉर्टलिस्ट होतील, जे त्या ठिकाणी कट ऑफ पॉईंटच्या वरती मार्क्स मिळवतील की ते कॅन्डिडेट इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाईड होणार आहेत.
आणि इंटरव्ह्यू व मेन्स एक्झामचे मार्क्स या बेसिसवरती त्यांचं फायनल सिलेक्शन होणार आहे. त्याचबरोबर ऑफिसर स्केल 2 आणि 3च्या बाबतीमध्ये इथे सिंगल स्टेज एक्झाम असणार आहे. त्यामुळे या केसमध्ये जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर सिंगल स्टेज एक्झाम त्या ठिकाणी हीच मेन्स एक्झाम कन्सिडर केली जाईल व त्या मेन्स एक्झामचे मार्क्स त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांचा जो इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे त्या इंटरव्ह्यूचे मार्क्स या दोन्हीच्या मार्क्सवरती त्यांचं फायनल सिलेक्शन हे ऑफिसर स्केल 2 व ऑफिसर स्केल 3 या पदासाठी त्या ठिकाणी केलं जाणार आहे. याकरिता की त्या ठिकाणी जो क्रायटेरिया वेटेजचा जो क्रायटेरिया लावला जातो की ज्यामध्ये 80-20 हा पॅटर्न फॉलो केला जातो. म्हणजेच त्या ठिकाणी ऑफिसर स्केल 1 व ऑफिसर स्केल 2 आणि 3मध्ये जी त्या ठिकाणी मेन्स एक्झाम होणार आहे किंवा स्केल 2 आणि 3च्या बाबतीमध्ये सिंगल एक्झाम होणार आहे त्याचे जे मार्क्स आहेत त्याला वेटेज असेल 80% व या तिन्ही पदांच्याकरिता जो इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे त्याच्यासाठीचं वेटेज असेल 20%. म्हणजे त्या ठिकाणी या 80+20 या बेसिसवरती फायनल स्कोर हा कॅल्क्युलेट केला जाणार आहे व त्याच्या आधारे शॉर्टलिस्टिंग कट ऑफ पॉईंट जो आहे तो निर्धारित केला जात असतो. तर ही शॉर्टलिस्टिंगची जी मेथड आहे किंवा सिलेक्शनची जी प्रोसेस आहे ती आपण काळजीपूर्वक त्या ठिकाणी समजून घेणं आवश्यक आहे. जे यामध्ये ऑफिस असिस्टंटकरिता फक्त मेन्स एक्झामच्या मार्क्सवरती सिलेक्शन होईल. मात्र ऑफिसर स्केल 1, स्केल 2 आणि स्केल 3 करिता मेन्स एक्झामच्या मार्काला 80%चं वेटेज असेल आणि इंटरव्ह्यूसाठीला 20%चं वेटेज त्याच्यामध्ये असणार आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने त्या ठिकाणी हा सिलेक्शनचा क्रायटेरिया असणार आहे की जो आपण समजून घेणं आवश्यक राहील. त्याचबरोबर या पदाकरिता नेमकं ॲप्लाय कुठे करायचं आणि कसं ॲप्लाय करायचं या संदर्भातल्या काही गोष्टी आपणास माहीत असणं आवश्यक आहे. जे कॅन्डिडेट जनरलिस्ट कॅटेगरीच्या अंतर्गत ॲप्लाय करू शकतात की त्यांच्यासाठी 2 वेगवेगळ्या पदाकरिता ते ॲप्लाय करू शकतात. म्हणजे जे स्पेशल डिग्री धारण करणारे जे कॅन्डिडेट्स आहेत जसे की चार्टर्ड अकाउंटंट असतील त्याचबरोबर त्या ठिकाणी IT मधली डिग्री असेल, लॉमधील डिग्री असेल, HR मधली डिग्री असेल, मार्केटिंगमधली डिग्री असेल किंवा ॲग्रिकल्चरमधली डिग्री ज्यांच्याकडे असेल असे कॅन्डिडेट या 2 पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. परंतु इतर जे कॅन्डिडेट्स असतील की ज्यांचे क्वालिफिकेशन केवळ ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज किंवा ऑफिसर स्केल 1 या पदाकरिता असेल की ते कॅन्डिडेट त्या ठिकाणी केवळ त्याच पदांना अप्लाय करू शकतील. उदाहरणार्थ एखादा त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये ग्रॅज्युएशन मिळवलेला किंवा BE इलेक्ट्रॉनिक्स असणारा कॅन्डिडेट असेल तर तो कॅन्डिडेट ऑफिस असिस्टंट याही पदाला अप्लाय करू शकतो. त्याचबरोबर ऑफिसर स्केल 1 याही पदाला अप्लाय करू शकतो. मात्र याच्यामध्ये क्रायटेरिया जो देण्यात आलेला आहे तो असा असणार आहे की जर त्यांना त्या ठिकाणी 2 पदाला अप्लाय करायचं असेल तर त्यातलं एक पद हे ऑफिस असिस्टंट या कॅटेगरीमधील असेल व दुसरी ॲप्लिकेशन तो ऑफिसर स्केल 1, ऑफिसर स्केल 2 किंवा ऑफिसर स्केल 3 यामधील कोणत्या तरी एका पोस्टसाठी त्या ठिकाणी तो अप्लाय करू शकणार आहे. म्हणजे ॲट ए टाईम तो त्या ठिकाणी ऑफिसर स्केल 2 मधील 2 पदांच्यासाठी अप्लाय करू शकणार नाही. म्हणजे ह्या महत्त्वाचा क्रायटेरिया त्याच्यामध्ये. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे ऑफिसर स्केल 2 अंतर्गत आणि स्त्री अंतर्गत होणाऱ्या ज्या परीक्षा असतात त्या ॲट ए टाईम घेतल्या जातात आणि त्यामुळे की त्या ठिकाणी या परीक्षेसाठी ॲट ए टाईम 2 पोस्टकरिता एक कॅन्डिडेट अप्लाय करू शकत नाही. मात्र तो कॅन्डिडेट ऑफिस असिस्टंट व ऑफिसर स्केल 1 साठी अप्लाय करू शकतो किंबहुना ऑफिस असिस्टंट व स्केल 2 साठी अप्लाय करू शकतो, ऑफिस असिस्टंट व स्केल 3 करिता अप्लाय करू शकतो. अशा 2 पोस्टकरिता त्याला अप्लाय करता येणार आहे कारण या 2 वेगवेगळ्या एक्झाम या वेगवेगळ्या वेळी असतात. या परीक्षेसाठीचं जे फीचा जो क्रायटेरिया आहे तो जर आपण त्या ठिकाणी पाहिला तर ऑफिसर केडरमधील ऑफिसर स्केल 1, 2 आणि 3 करिता जे SC, ST आणि फिजिकली डिसेबल्ड पर्सन जे आहेत त्यांच्यासाठीची फी असेल 175 रुपये व त्या ठिकाणी इतर जे कॅन्डिडेट्स असतील की ज्यामध्ये OBC, NT, जनरल आणि EWS वगैरे यासारख्या वेगवेगळ्या जे कॅटेगरी असतील त्याच्यासाठी फी असेल 850 रुपये. मात्र आपण दोन्ही पदासाठी अर्ज करत असू तर आपल्याला दोन्ही पदाची त्या ठिकाणी फी यामध्ये पेड करणं हे आवश्यक राहणार आहे. या पदांच्यासाठी अर्ज करण्याकरिता आपणास www.ibps.in या वेबसाईटवरती आपल्याला जावं लागेल आणि या वेबसाईटवरती गेल्यानंतर जो आपणास त्या ठिकाणी इंटरफेस दिसेल तो या पद्धतीचा इंटरफेस त्या ठिकाणी आपणास वेबसाईटवरती दिसेल. हे वेबसाईट IBPSच्या वेबसाईटचं हे होम पेज आहे. या होम पेजवरती गेल्यानंतर आपणास अनेक वेगवेगळ्या त्या ठिकाणी ऑप्शन्स याच्यामध्ये दिसतील. आपणास त्या ठिकाणी डायरेक्ट ब्लिंकिंगमधील ही जी या ठिकाणी ऑप्शन्स दिसतोय इथे आपण क्लिक करून या RRBच्या ॲडव्हर्टाईजवरती जाऊ शकता किंबहुना त्या ठिकाणी या डाव्या पॅनलवरती जर आपण पाहिलं तर या ठिकाणी वेगवेगळ्या पदांची टायटल्स आपणास पाहाव्यास मिळतील की ज्यामध्ये CRP स्पेशालिस्ट ऑफिसर, CRP प्रोबेशनरी ऑफिसर व मॅनेजमेंट ट्रेनी, CRP क्लेरिकल, CRP RRBs
आपणास त्या ठिकाणी RRBसाठी अप्लाय करायचे असल्यामुळे आपण त्या ठिकाणी CRP RRB याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर की पुढच्या ऑप्शनमध्ये आपणास अशा त्या ठिकाणी 3 वेगवेगळ्या लिंक्स याच्यामध्ये आपणास पाहाव्यास मिळतील. तथापि सध्याची जी विद्यमान एक्झाम जी आहे ती कॉमन रिटर्न प्रोसेस रिजनल रूरल बँक फेज 9 आहे. सध्याची जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे जी जुलै 2020मध्ये आलेली आहे ती 9th एक्झाम आहे. 9वी परीक्षा या RRBच्या बाबतीमधली ही IBPS घेत आहे आणि त्यामुळे आपणास त्या ठिकाणी याच्यावरती क्लिक करावं लागेल. मात्र त्या ठिकाणी इतर ज्या जुन्या ॲडव्हर्टाइजमेंट आहेत त्या आपणास त्या ठिकाणी सध्या लागू नाही आहेत. जर आपण यापूर्वी या परीक्षेसाठी अप्लाय केलेलं असेल तर त्यासाठी या वेगवेगळ्या 8 आणि 7 याच्यामधल्या एक्झाम ॲप्लिकेबल असतील. आपणास सध्या त्या ठिकाणी RRB फेज 9 याच्यावरती त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर पुन्हा आपणास त्या ठिकाणी वेगवेगळ्या 4 त्या ठिकाणी लिंक्स दिसतील की ज्याच्यामध्ये क्लिक हिअर टू अप्लाय ऑनलाईन फॉर CRP RRB ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज, त्याचबरोबर ऑफिसर स्केल 1, ऑफिसर स्केल 2 आणि स्केल 3 या पद्धतीचे आणि याची संपूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला पाहायची असेल PDF मध्ये तर त्या ठिकाणी या लिंकवरती आपण क्लिक करू शकतो. जर आपणास थेट त्या ठिकाणी अप्लाय करायचं असेल तर आपण त्या ठिकाणी या पहिल्या लिंक होते ऑफिस असिस्टंटसाठी अप्लाय करायचं असेल तर इथे क्लिक करावं लागेल. ऑफिसर स्केल 1साठी अप्लाय करायचं असेल तर या लिंकवरती क्लिक करायला लागेल व आपण ऑफिसर 2 आणि ऑफिसर स्केल 3साठी अप्लाय करणार असू तर या लिंकला क्लिक करायला लागेल. आपण इथे क्लिक केल्यानंतर की अशा पद्धतीचे एक नवीन विंडो त्या ठिकाणी ओपन होईल की आता आपणास या ठिकाणी दिसेल की ते ibpsonline.ibps.in RRB 9 जून 20 असं त्या ठिकाणी आपल्याला URL पेज या ठिकाणी दिसेल. इथे गेल्यानंतर ज्या कॅन्डिडेटने ऑलरेडी रजिस्टर केलेले आहे त्यांच्यासाठी डायरेक्ट त्या ठिकाणी एंटर रजिस्ट्रेशन नंबर अँड पासवर्ड सिक्युरिटी कोड टाकून आपण त्या ठिकाणी लॉग इन करू शकता. मात्र जे न्यू कॅन्डिडेट्स आहेत की त्यांना त्या ठिकाणी क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन इथे आपणास त्या ठिकाणी या लिंकवरती आपणास क्लिक करावं लागेल. इथे क्लिक केल्यानंतर एक पॉपअप नोटीस आपणास पाहाव्यास मिळेल की जी त्या ठिकाणी वाचणं अत्यंत महत्त्वाचं आहे की इथे नोंद केलेलं आहे की डेट ऑफ एलिजिबिलिटी इज 1 जुलै 2020 फॉर द एजसाठीचा जो क्रायटेरिया असेल तो 1/7/2020 हा असेल. त्याच्यानुसार आपलं एज कॅल्क्युलेट केलं जाईल आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशनसाठीची कट ऑफ डेट जी दिलेली आहे ती 21/7 ही त्या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे या आधी आपलं त्या ठिकाणी एज्युकेशनल क्रायटेरिया हा आपला पूर्ण झालेला असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आपला ॲप्लिकेशन फी जी असेल ती ऑनलाईन पेड करावी लागणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त इतर कुठलाही ऑप्शन त्या ठिकाणी नाही आहे. आपण इंटरनेट बँकिंग असेल, UPI पेमेंट असेल, कार्ड पेमेंट असेल यासारख्या माध्यमाचा उपयोग करून आपण आपली फी ही जमा करू शकतो. त्यानंतर की हा त्याच्यामधला महत्त्वाचा इंटरफेसचा भाग आहे की ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या टॅबमध्ये जसे आपण माहिती भरू की तशी त्या ठिकाणी इथे आपल्याला संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म भरावायचा आहे. यासाठीची संपूर्ण डिटेल नोट जी आहे ती इथे उपलब्ध आहे. आपण PDF मध्ये ती वाचू शकता की ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना की आपल्या हाताशी त्या ठिकाणी स्कॅन केलेला आपला फोटो की ज्याची साईज जी आहे ती दिलेल्या डेसिग्नेटेड साईजमध्ये त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. आपली सिग्नेचर स्कॅन केलेली असणं आवश्यक आहे. आपले सर्व मार्कशीट जे आहेत त्या मार्कशीटशी संबंधित माहिती तरी आपल्याबरोबर असणं आवश्यक आहे. कारण एज्युकेशनल क्वालिफिकेशनचे डिटेल्स विथ डेट हे आपल्याला त्या ठिकाणी भरायचे असतात आणि त्यामुळे हे ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना की आपण त्या ठिकाणी संपूर्ण माहिती आपल्या हाताशी घेऊन त्या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरायला सुरुवात करणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा भाग की ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना की आपलं नाव जे आहे ते आपल्या सर्टिफिकेटवरती ज्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीने स्पेलिंग याच्यामध्ये असणं आवश्यक आहे. कारण इंटरव्ह्यूच्या दरम्यान डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये जर याच्यामध्ये डिस्क्रिपन्सी आढळली तर इंटरव्ह्यूला डिस्क्वालिफाय केलं जातं आणि त्यामुळे की त्या ठिकाणी जसे मार्कशीटवरती किंवा आपल्या संपूर्ण गुणपत्रकावरती ज्या पद्धतीनं आपलं नाव आहे त्याच पद्धतीनं नाव या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये भरणं आवश्यक आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपला मोबाईल नंबर की जो कायम आपल्या बरोबर असणारा नंबर आहे तो या ठिकाणी एंटर करणं आवश्यक आहे. कारण या संस्थेच्याकडून वेळोवेळी काही सूचना SMS मधून पाठवल्या जात असतात. त्याचबरोबर ईमेलद्वारेही पाठवल्या जात असतात. त्यामुळे आपण जो ईमेल इथे एंटर करणार आहोत तो ॲक्टिव्ह ईमेल असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर आपणास त्या ठिकाणी फोटो व सिग्नेचर अपलोड करायचं आहे. इतर आपले एज्युकेशन डिटेल्स आपल्याला त्या ठिकाणी भरावायचे आहेत. आपण भरलेला फॉर्म या ठिकाणी पाहू शकतो. त्याचबरोबर संपूर्ण डिटेल्स अपलोड या ठिकाणी करायचे आहेत आणि लास्ट फेज जी असेल ती त्या ठिकाणी पेमेंट करण्याचा ऑप्शन असेल की ज्याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर आपण ऑनलाईन पेमेंट करणार आहात
आणि पेमेंट झाल्यानंतर आपण भरलेल्या ॲप्लिकेशन फॉर्म त्या ठिकाणी आपणास हा प्रिंटआउट देखील त्या ठिकाणी करता येणार आणि त्याची एक लिंक आपल्या ईमेलला देखील आलेली असते. तर अशा पद्धतीने ऑनलाईन फॉर्म जसे आपण इतर वेगवेगळ्या परीक्षेचे ऑनलाईन फॉर्म भरतो किंवा विद्यापीठ परीक्षेच्या बाबतीतले ऑनलाईनचे फॉर्म आपण भरत असतो, त्यासारखीच ही सिमिलर प्रोसेस आहे की आपण त्या ठिकाणी सर्वसाधारण त्या पद्धतीनुसार हे ॲप्लिकेशन फॉर्म आपण फिलअप करू शकतो. आता या परीक्षेच्या संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपल्यास माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे की ज्यामध्ये सध्या ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे की त्याचं ॲप्लिकेशन करण्याकरिता जी काही सध्याची डेट्स दिलेली आहेत त्या डेटमध्ये 1 जुलै ते 21 जुलै या दरम्यान आपण त्या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन करणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर ऑनलाईन ॲप्लिकेशन बरोबर पेमेंट करण्यासाठीची जी डेट आहे ती देखील 1/7/20 ते 21/7/20 या दरम्यान म्हणजे 21 दिवसाचा हा कालावधी आहे की ज्या कालावधीमध्ये आपण ॲप्लाय करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर प्री एक्झाम ट्रेनिंगचा जो भाग आहे की तो त्या ठिकाणी दरवर्षी त्या ठिकाणी कंडक्ट केला जातो, परंतु या ठिकाणी आपणास विशेष मार्क केलेला दिसेल. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे की सध्या कोविडच्या परिस्थितीमुळे अशा प्रकारचे प्री एक्झाम कोचिंगचे जे ट्रेनिंग्स असतात ते मुंबई पुणे या ठिकाणी घेतले जातात. मात्र सध्या परिस्थितीमध्ये हे शक्य नसल्यामुळे की या नोटिफिकेशनमध्ये नोंद करण्यात आलेलं आहे की जर त्या ठिकाणी सिच्युएशन फेवरेबल राहिली तर त्या ठिकाणी हे प्री एक्झाम कोचिंग घेतलं जाईल, अदरवाईज हे कोचिंग त्या ठिकाणी घेतलं जाणार नाही. मात्र IBPSच्या माध्यमातून अशा कॅन्डिडेटला विशेषतः SC/ST कॅन्डिडेटना की ही सुविधा असते की ज्यांना ऑनलाईन स्टडी मटेरियल उपलब्ध करून देण्याची व्यवस्था ही IBPSकडून त्या ठिकाणी केली जाणार आहे. त्याचबरोबर आपलं जे कॉल लेटर असेल प्रिलिमिनरी एक्झामचं ते त्या ठिकाणी ऑगस्ट 2020मध्ये त्या ठिकाणी उपलब्ध होतील. त्या संदर्भातील मेसेज आणि त्या संदर्भातील ईमेल हा आपल्याला पाठवला जात असतो. आपणही वेळोवेळी संस्थेची वेबसाईट त्या ठिकाणी रेफर करणं आवश्यक राहील की ज्यामुळे आपल्याला अपडेट्स त्या ठिकाणी कळतील. त्याचबरोबर या सर्व परीक्षांच्यासाठीची जी प्रिलिमिनरी एक्झाम आहे जो ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज व ऑफिसर स्केल 1 या दोन्हीकरिता प्रिलिमिनरी एक्झाम घेतली जाणार आहे. तर या प्रिलिमिनरी एक्झामचे जे डेट्स असतील ते सर्वसाधारणपणे सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये त्या ठिकाणी घेतल्या जातील. त्याच्या एक्झॅक्ट डेट्स हे आपल्याला नंतर ईमेलद्वारे आणि SMS द्वारे कळवल्या जात असतात. त्याचा रिझल्ट जो आहे तो ऑक्टोबर महिन्यामध्ये डिक्लेअर केला जाईल. त्यानंतर आपली मेन्स एक्झाम जे आहे त्याचं हॉल तिकीट किंवा कॉल लेटर जे आहे ते ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध होईल. आणि मेन्स एक्झाम ही जी ऑनलाईन आहे त्याचबरोबर स्केल 2 आणि स्केल 3साठी असणाऱ्या ज्या सिंगल एक्झाम आहेत त्या ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्यामध्येच त्या ठिकाणी घेतल्या जातील. त्याचा रिझल्ट देखील त्याच महिन्यामध्ये लावला जाणार आहे. मग त्यामध्ये ऑफिसर स्केल 1 असेल, 2 असेल, 3 असेल या सर्वांच्या बरोबर ऑफिस असिस्टंट या सर्वांचा निकाल जो आहे रिझल्ट जो आहे तो ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर सर्वसाधारणपणे नोव्हेंबर महिन्यामध्ये हा रिझल्ट लागेल असं अपेक्षित आहे. आणि त्या ठिकाणी थेट जानेवारी महिन्यामध्ये त्याचा रिझल्ट त्या ठिकाणी डिक्लेअर केला जाईल आणि आपणास त्या ठिकाणी प्रोव्हिजनल अलॉटमेंटचे लेटर्स हे आपल्या लॉग इनमध्ये जाऊन आपण डाउनलोड करू शकता व त्यानुसार संबंधित बँकेने दिलेल्या सूचनेनुसार आपण पुढे जॉईनिंगची प्रोसेस त्या ठिकाणी करू शकता. तर मित्रो की सध्याच्या कोविडच्या परिस्थितीमध्ये की आज खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराबाबतचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. कारण अनेक वेगवेगळ्या शासकीय भरत्या ह्या ठप्प झालेल्या असताना की अशा प्रकारचे 9,000पेक्षा अधिक मोठ्या प्रमाणात भरतीची ही एक खूप मोठी सुसंधी आहे आणि निश्चितपणे आपण सर्वांनी या संधीचा फायदा घ्यावा की जेणेकरून आपण त्या ठिकाणी भविष्यात की या बँकिंग सेक्टरमध्ये एक उत्तम प्रकारचा रोजगार मिळवण्याच्या दृष्टीने व या देशाच्या ग्रामीण विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या या ज्या रिजनल रूरल बँक्स आहेत की या रिजनल रूरल बँकांच्या माध्यमातून स्वतःच्या उदरनिर्वाहाच्या प्रश्नाबरोबरच या देशातील ग्रामीण विकासाची जबाबदारी पार पाडणाऱ्या या रिजनल रूरल बँकांच्या कार्यामध्ये आपण निश्चितपणे सहभागी होऊ शकता. मित्रांनो, आपण ह्या संपूर्ण ॲडव्हर्टाइजमेंटची इत्थंभूत माहिती वेबसाईटवरून त्या ठिकाणी निश्चितपणे घ्या. त्याचबरोबर वेळेत त्या ठिकाणी ॲप्लिकेशन सादर करा आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जो त्या ठिकाणी IBPSने दिलेला अभ्यासक्रम आहे तो व्यवस्थितपणे समजून घ्या. त्या अभ्यासक्रमाशी संबंधित असणारी अनेक वेगवेगळ्या प्रकारची रेफरन्स बुक्स असतील, त्याचबरोबर त्याच्या ऑनलाईन टेस्ट असतील, ऑनलाईन टेस्ट सिरीजचे पॅकेजेस असतील की ते आपण त्या ठिकाणी जरूर सबस्क्राईब करा. योग्य ते गायडन्स आपण त्या ठिकाणी घ्यावा आणि या परीक्षेमध्ये उत्तम प्रकारचं यश आपण त्या ठिकाणी संपादन करावं. या संपूर्ण या परीक्षेच्या कालावधीमध्ये ज्या काही आवश्यक बाबी आहेत की त्या वेळोवेळी संस्थेच्या वेबसाईटवरती रेफर करून आपण त्या अवगत करून घ्या आणि उत्तम प्रकारे अभ्यास करून निश्चितपणे आपणास या बँकिंग सेक्टरमधील या उत्तम प्रकारच्या या करिअरच्या संधी ह्या निश्चितपणे मिळतील. त्यासाठी मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.